कधी विचार केलाय की एखादा शहर तंत्रज्ञानाच्या मदतीने आपल्या पाण्याचा प्रत्येक थेंब कसा वाचवू शकतं? शिरपूर वरवाडे शहराने हेच तर करून दाखवलंय. चला तर मग पाहूयात त्यांच्या तांत्रिक भागीदार बलराज टेकने पाणी व्यवस्थापनामध्ये एक जबरदस्त क्रांती कशी घडवून आणली. बरं, तर या संपूर्ण बदलाची कहाणी समजून घेण्यासाठी आपण सगळ्यात आधी शिरपूरच्या जुन्या समस्या काय होत्या ते पाहू आणि मग बघू की बलराज टेकच्या स्मार्ट तंत्रज्ञानाने यावर काय जबरदस्त उपाय शोधला आणि त्याचे परिणाम किती थक्क करणारे होते. चला तर मग मूळ समस्येपासूनच सुरुवात करूया. विचार करा, पूर्वीच्या काळी प्रत्येक घरात जाऊन मीटरचं रीडिंग घेण्याची पद्धत. किती वेळ खाऊ, किती चुका व्हायच्या आणि पैसा तर वेगळाच वाया जायचा. शिरपूरसाठी ही एक खूप मोठी डोकेदुखी होती. इथं बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला होती ती गोंधळाची, चुकांनी भरलेली जुनी पद्धत आणि दुसऱ्या बाजूला बलराज टेकच्या तंत्रज्ञानाने आणलेली एक नवी, वेगवान आणि अचूक दिशा. हा फक्त एक छोटासा बदल नव्हता, तर ही एक खूप मोठी झेप होती. तर मग या मोठ्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी शिरपूर वरवाडे नगर परिषदेने एक धाडसी निर्णय घेतला. त्यांनी त्यांचे तंत्रज्ञान भागीदार बलराज टेकसोबत मिळून संपूर्ण शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला डिजिटल करण्याचं एक मोठं ध्येय ठेवलं. आणि हे ध्येय किती मोठं होतं हे या आकड्यावरनंच कळतं. बलराज टेकने संपूर्ण शहरात तब्बल 14,202 स्मार्ट मीटर्स बसवले. म्हणजे विचार करा, प्रत्येक घर या नव्या आधुनिक प्रणालीशी जोडलं गेलं. आता एवढा मोठा प्रकल्प यशस्वी करायचा असेल तर नियोजन तर पक्क पाहिजेच, बरोबर? त्यासाठी शहराची 7 वेगवेगळ्या झोनमध्ये विभागणी केली गेली आणि बलराज टेकची ही प्रणाली प्रत्येक घर आणि व्यावसायिक वापराची गरज पूर्ण करेल अशी तयार करण्यात आली. पण ही सगळी जादू नेमकी घडली तरी कशी? या मोठ्या बदलामागे होतं बलराज टेकचं अत्याधुनिक तंत्रज्ञान. चला आता जरा खोलात शिरूया आणि पाहूया की ही प्रणाली नेमकं काम कसं करते. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मीटर्स. हे साधे मीटर्स नाहीत, जुन्या मीटरसारखे यात फिरणारे भागच नाहीत. हे अल्ट्रासॉनिक मीटर ध्वनी लहरी वापरून पाण्याचा प्रवाह मोजतात. आणि याचा फायदा काय? तर फिरते भाग नसल्यामुळे झीज नाही, घर्षण नाही आणि यामुळेच हे मीटर वर्षानुवर्षे अगदी अचूक रीडिंग देतात. आणि हेच तर आहे ऑटोमॅटेड मीटर रीडिंग, म्हणजेच AMR तंत्रज्ञानाचं सामर्थ्य. मीटरपासून ते थेट बिलापर्यंत सगळं काही ऑटोमॅटिक. म्हणजे आता कोणी घरी येऊन रीडिंग घेण्याची गरजच नाही. सगळा डेटा थेट सिस्टममध्ये येतो आणि बिल तयार होतं. याचा सरळ अर्थ म्हणजे मानवी चुकांना कायमचा पूर्णविराम. आणि या मीटर्सची रचना तर बघा, किती हुशार आहेत हे. यांना आडवं, उभं किंवा तिरपं कसंही बसवता येतं. यांची बॅटरी तब्बल 15 वर्ष टिकते. एवढंच नाही तर यात वर्षभराचा डेटा साठवून ठेवता येतो. आणि पाणी जर उलट दिशेने वाहत असेल ना, तर ते सुद्धा हे मीटर ओळखतात. खराच कमाल आहे. ही प्रणाली म्हणजे शहराच्या पाणी नेटवर्कसाठी जणू काही एक नर्वस सिस्टमच आहे. कुठे पाईप फुटला, कुठे पाण्याची गळती होतीये किंवा कोणी मीटरसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न करतंय का, या सगळ्या गोष्टींचा अलर्ट थेट नगर परिषदेला जातो. म्हणजे समस्या घडल्या घडल्या कळते. बरं, इतकं सगळं तंत्रज्ञान वापरलं, पण ह्याचा प्रत्यक्ष परिणाम काय झाला? चला आता आकडेवारी पाहूया, कारण आकडे कधी खोटं बोलत नाहीत. जरा हा तक्ता बघा. जिथे आधी रीडिंग घेण्यासाठी 10 ते 12 कर्मचारी लागायचे, तिथे बलराज टेकच्या प्रणालीमुळे आता फक्त 3 कर्मचारी लागतात. आणि जिथे आधी 15-20 दिवस जायचे, तेच काम आता 10 दिवसात होतंय. आणि डेटा तर अवघ्या 24 तासात उपलब्ध होतो. ही फक्त कार्यक्षमता नाही, ही तर एक क्रांती आहे. आणि या सुधारलेल्या कार्यक्षमतेचा थेट परिणाम शहराच्या आर्थिक स्थितीवर होतो. महसूल वसुली जी आधी 75% होती, ती आता थेट 94% पोहोचण्याची शक्यता आहे. म्हणजे शहराच्या विकासासाठी जास्त पैसा उपलब्ध होणार. आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी याचा काय फायदा? तर पारदर्शकतेमुळे आणि अचूकतेमुळे आता योग्य आणि परवडणारी बिलं येतात. एका कुटुंबाला सरासरी फक्त 111 रुपये मासिक बिल येणं अपेक्षित आहे, मीटरच्या भाड्यासहित. इतकंच नाही तर पाण्याच्या बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक खूप हुशार दर प्रणाली लागू केली आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जेवढा पाण्याचा वापर कमी तेवढं बिल कमी, आणि जेवढा वापर जास्त तेवढा दरही जास्त. यामुळे लोकांना आपोआप पाणी वाचवण्याची सवय लागते. तर या सगळ्या आकड्यांचा आणि तंत्रज्ञानाचा अर्थ काय? हे सर्व मिळून शिरपूरच्या भविष्याचं एक मोठं आणि उज्ज्वल चित्र तयार करतं. हे एक पाणी सुरक्षित भविष्याकडे टाकलेलं महत्त्वाचं पाऊल आहे. बघा, हा प्रकल्प फक्त नवीन मीटर बसवण्यापुरता मर्यादित नव्हता. याचे फायदे सगळ्यांनाच झाले.
नगरपरिषदेचा महसूल वाढला, नागरिकांना पारदर्शक बिलं मिळाली आणि पर्यावरणासाठी पाण्याची मोठी बचत झाली. ही एक विन विन सिच्युएशन आहे. जसं या प्रकल्पाच्या सारांशात अगदी बरोबर म्हटलंय, या उपक्रमाने शहराच्या सर्वात मौल्यवान संसाधनाचं म्हणजेच पाण्याचं व्यवस्थापन करण्याची पद्धतच मुळापासून बदलून टाकली आहे. हा एक डिजिटल बदलाचा पाया आहे. शिरपूरने खरंच एक आदर्श उदाहरण सादर केलं आहे. त्यांचं यश हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण करतो. आपलं शहर अशाच एका स्मार्ट आणि शाश्वत बदलासाठी तयार आहे का? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?